सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित 114व्या श्री रामनवमी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची व साई पालख्यांची अलोट गर्दी। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे। श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतलंय। आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन, तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला। यावेळी संस्थानाच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणूक द्वारका माईत मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथांच्या पारायणाचा शुभारंभ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी द्वितीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी चौथा अध्याय व प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी 5वा अध्याय वाचन करून गेलाय। उत्सवाचे निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, दीपक वारुडे, सचिन तांबे आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।